करते नाही परत ठेव. सर बोला. आवाज चेक करते काय माझा? नाही सर, मला पहिले स्क्रीन दिसत नव्हती ना, म्हणून आता दिसते. बर. ड्रॉ करताय ना तुम्ही सगळेजण? हो सर. ड्रॉ करा व्यवस्थित. वाव. वा वा वा, छान. तिकडे जा, त्याचा आवाज करू नको, खाली जा. सिद्धीने ठेवलं रोज
ड्रॉ करत राहा. जिथे प्रॉब्लेम आला तिथे मी सांगेन सगळं. काळजी करू नका. काय झालं त्यांना? नाही, लाईट नाही गेलेली. तुझ्याकडे प्रॉब्लेम असेल बेटा, तुझ्या एंडला प्रॉब्लेम आहे. मुलांना सगळ्यांना दिसतंय ना? हो सर. हॅलो. हो गुड. सर. व्हेरी गुड. आत्ता गेलेलं आहे बघा स्क्रीन, आता काहीच दिसत नाहीये ना. सर झूम करा ना. काय म्हणतो बेटा? आला का स्क्रीन? आला का आता? दिसतंय सर. हो सर, स्क्रीन आली. थोडं झूम कर. हो, एक मिनिट करतो. तर रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. झाला का क्लिअर? बघा बरं. हो सर, ठीक सर क्लिअर आहे. आता क्लिअर आहे ना? ठीक. पटपट ड्रॉ करा. आता मी बाजूला झालेलो आहे. मग मी नावं देतो. लेबलिंग झाल्यानंतर तुम्हाला एकदम पटपट पटपट समजायला लागेल. काय दिसतंय आपल्याला? आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशन एम्ब्रिओ मध्ये होणारे चेंजेस आपल्याला बघायचे आहेत. आपण ते शिकतोय. एक 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 गोष्ट जर आपण शिकत गेलो तर आपल्याला इझी होऊन जाईल. पूर्ण सगळ्यात जास्त डिफिकल्ट टॉपिक जर कुठला असेल तर मुलांना हाच टॉपिक डिफिकल्ट वाटतो. आणि याचं कारण असं आहे की ते नीट समजून घेत नाही. दिस टाइप ऑफ डेव्हलपमेंट इज सीन इन द फॅमिली क्रुसिफेरी. प्लांटचं कोणत्या प्लांटचा स्टडी केला गेलेला आहे. दॅट इज ऑल्सो एक पार्ट ऑफ क्वेश्चन इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. इट हॅज नॉट बीन मेन्शन्ड इन अवर. फक्त नाव दिलेलं आहे याच्यात आपल्या टेक्स्टबुक मध्ये, कॅप्सेला नावाच्या प्लांटचं. तर त्याच्यामध्ये ही डेव्हलपमेंट सायंटिस्ट लोकांनी सगळ्यात आधी स्टडी केलेली आहे. अँड thereafter they have described all the events. याचं जर एम्ब्रिओलॉजीचं बुक जर पाहिलं, एम्ब्रिओजेनी याला आपण म्हणतो ऍक्च्युअली,
तर हे जर पाहिलं आपण तर खूप मोठा पार्ट आहे हा, ज्याच्यावर आपल्या बायोलॉजी पेक्षा 3-4 पुस्तकं बायोलॉजीचे बसतील एवढ्यामध्ये एम्ब्रिओजेनी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बट दॅट इज ॲट ऑल नॉट युजफुल फॉर अस. आता मी तुमच्याशी जेव्हा बोलतोय तेव्हा मी माझ्या पेन मध्ये शाई भरतोय, जेणेकरून आपलं लेक्चर डिस्टर्ब न होता काम झालं पाहिजे. आता एक गोष्ट सगळ्यांनी इथं लक्षात घ्या. सगळ्यांचं काढून झालंय का? किती मुलं ड्रॉ करायचं बाकी आहे अजून? बोला बरं पटकन. अविनाशला आज उशीर झालेला आहे. अविनाश कापसे. किती मुलांना प्रॉब्लेम आहे आता? जवळजवळ झालंय का काढून? सांगा बरं मला. झालं सर. झालं सर. येस सर. गुड. आता याला ना, या इव्हेंट्सला आपण हे करू. माझ्याकडे रेड पेन आहे, मी त्याच्याने दाखवतोय. दिस इज इव्हेंट ए, दिस इज इव्हेंट बी, दिस इज इव्हेंट सी, दिस इज इव्हेंट डी, दिस इज इव्हेंट ई. ज्यांना बारीक दिसत असेल मुद्दाम मीच, कारण मला नावं देताना अडचण यायला नको म्हणून मी त्या पद्धतीने काढतोय. ई, दिस विल बी एफ, दिस विल बी जी, this will be finally H. आपण काय करतोय? with the help of 8 different types we are going to study the development of embryo in dicot plant. तर कशामध्ये स्टडी केला गेलेला आहे हे तुम्ही नीट लिहून घ्या. त्या प्लांटचं नाव लिहून घ्या ज्याच्यामध्ये हा पहिल्यांदा स्टडी केला गेला. त्या प्लांटचं नाव मी लिहून देतोय, तुम्ही लिहू शकता. यू कॅन सिम्पली राईट डाऊन. आपल्या टेक्स्ट बुक मध्येही दिलेलं आहे त्याचं नाव. इट हॅज बीन फर्स्ट टाइम स्टडीड इन द प्लांट कॅप्सेला याला क्रुसिफेरी मधलं कॅप्सेला बर्सा पॅस्टोरिस. कॅप्सेला बर्सा पॅस्टोरिस नावाचं प्लांट आहे. त्याच्यामध्ये सायंटिस्ट लोकांनी याचा स्टडी केलेला आहे. कॅप्सेला बुर्सा पॅस्टोरिस किंवा बर्सा पॅस्टोरिस. आता तर सागर सेल आहे, ही जी सेल आहे, या सेलमध्ये आता हे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, काल आपण कशाची चर्चा केली तुम्हाला आठवत असेल. काल कशाची चर्चा केली की डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आपण काल पाहिलं, बरोबर? एम आय राईट? काल आपण काय शिकलो? डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतं? फ्री न्यूक्लियर काय प्रकार असतो, सेल्युलर काय प्रकार असतो, हेलोबियल काय प्रकार असतो. मी सगळ्या मुलांच्या आपल्या ग्रुपवर मी टाकलेले होते त्यांचे कोणकोणत्या प्रत्येक कोणत्या प्लांट्स मध्ये पाहायला मिळतं, तर त्यांचे मी फोटो पाठवलेले. आणि शेवटी एक फोटो पाठवलेला होता की कशाला फ्री न्यूक्लियर म्हणायचं, कशाला फ्री किंवा सेल्युलर म्हणायचं, कशाला हेलोबियल म्हणायचं. या सगळ्यांचा फोटोग्राफ मी शेअर केलेला आहे, तुम्ही बघितला असेल. जर ज्यांनी ग्रुप चेक करत असतील, काल तुमचं जेव्हा लेक्चर चालू होतं दुपारचं खाडे सरांचं, त्यावेळेला मी सगळं पाठवलेलं. ते एकदा तुम्ही त्याच्यावर जाऊन चेक करू शकता. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी सगळी परिस्थिती तयार झालेली आहे बाळांनो, ही परिस्थिती कुठे तयार झालेली आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. काय शिकतोय ते तिकडे आपलं जर पूर्ण लक्ष असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो पार्ट आहे, दिस इज द टिपिकल एम्ब्रियो सॅक. दिस इज टिपिकल एम्ब्रियो सॅक. या एम्ब्रियो सॅक मध्ये ह्या टर्मिनल एंडला काय बनलेला आहे का? बोला, काय बनलेला आहे का? या ठिकाणी काय बनतो? बोला पटकन, काय बनतो इथं? झायगोट बनतो. इथे काय बनणार आहे? झायगोट. काय बनणार आहे बाळा?
बाळांनो झायगोट. आता इथे झायगोट बनला आणि या झायगोटच्या आजूबाजूला लेट्स से की द मोस्ट कॉमन टाईप इज फ्री न्यूक्लियर. बरोबर, फ्री न्यूक्लियर टाईपचा एंडोस्पर्म या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे फ्री न्यूक्लियर टाईप मध्ये सगळ्यात पहिले काय होतं, बाहेरून ह्या पोझिशनला आपण म्हणतो सेंट्रीपिटल वॉल फॉर्मेशन होतं. बाहेरून आत सेंट्रीपिटल वॉल फॉर्मेशन होतं, बाहेरून आत सेल वॉल फॉर्म होत येते. जसं मी खोबऱ्याचं उदाहरण दिलं होतं, खोबरं जे अधिक कडेकडेल, तुम्ही जी मलाई वगैरे खाता ना, खोबऱ्याची तुम्ही मलाई खात असाल बघा, खोबरं म्हणतो नारळाची, जे नारळ जे असतं त्या नारळामध्ये जिथे तो समोरचा माणूस जो नारळवाला तो कापून देतो आपल्याला, तो आतला जो पार्ट असतो जो तुम्ही खाता, ऍक्च्युअली इट इज सेल्युलर पार्ट. त्यावेळेला सेल्युलर एंडोस्पर्म न्यूक्लियरचं कन्व्हर्जन सेल्युलर मध्ये सुरू झालेलं आहे. न्यूक्लियरचं कन्व्हर्जन सेल्युलर. देवश्री तुझा ऑडिओ चालू आहे बेटा, देवश्री बंद कर ऑडिओ. तर सेल्युलरचं कन्व्हर्जन न्यूक्लियरचं कन्व्हर्जन सेल्युलर मध्ये होत असतं. आणि हे जर आपण तसंच ठेवलं नारळ, हे जे नारळ आहे हे नारळ तसंच ठेवलं तर याच्या आत काय तयार होतं, आतून खोबरं तयार होतं. आणि हळूहळू मॅक्सिमम जो न्यूक्लियर एंडोस्पर्म असतो तो ऍब्झॉर्ब केला जातो आणि तो इथे वॉलचं फॉर्मेशन करतो. तरी सुद्धा मध्ये जागा राहून जाते. तर ही गोष्ट आपल्याला नीट लक्षात ठेवायची एकदम काळजीपूर्वक, की हा जो लिक्विड एंडोस्पर्म असतो हा पहिल्यांदा काय करतो, साईडने वॉलचं फॉर्मेशन करतो. आता असं एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा की याच्यामध्ये असं समजा की आजूबाजूला सगळा जो एंडोस्पर्म आहे तो कम्प्लिटली तयार झालेला आहे किंवा पार्शियली तयार झालेला आहे, कारण याची आता डिव्हिजन सुरू झालेली आहे. आता हा एंड कोणता आहे, कोण सांगतं मला? राधिका, हा एंड कोणता आहे? एम्ब्रियो सॅकचा हा वरचा एंड कोणता आहे बेटा? हा चॅलेझल एंड आहे. बरोबर, चॅलेझल एंड. हा कोणता एंड आहे? मायक्रोफायलर. व्हेरी गुड. दिस इज मायक्रोपायलर, दिस इज चॅलेझल एंड. ही गोष्ट लक्षात राहील का सगळ्यांच्या? कमॉन बोला माझ्या बरोबर. हो सर. ही गोष्ट सगळे मुलं लक्षात ठेवतील का? हो अविनाश, व्हेरी गुड. आता काय लक्षात ठेवणार एका एम्ब्रियो सॅकच्या बाबतीत? हा जो एंड आहे, वरचा जो पार्ट आहे बेटा, हा पार्ट आहे चॅलेझल एंड, हा आहे मायक्रोपायलर एंड. आपल्या बुक मध्ये डायग्राम दिलेली आहे, पण बुक मध्ये कन्फ्युजिंग डायग्राम आहे, त्यामुळे तुम्ही हीच डायग्राम लक्षात ठेवायची. म्हणून मी बुक मधली डायग्राम पर्पजली तुम्हाला दाखवलेली, कारण त्यांनी उलट करून टाकलेलं आहे. आता त्यांनी दाखवताना सांगताना वेगळं आहे. मी काय सांगतोय, डायकॉट्स मध्ये जनरली एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कोणत्या एंडला होईल? झोपेत विचारलं तरी सांगता आलं पाहिजे, कोणत्या एंडला होईल? एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कोणत्या एंडला होईल? कुठे पडते? झायगोट कुठे बनला? बोला पटकन. मायक्रोपायलर एंडला. व्हेरी गुड. कारण चॅलेझल एंडला चॅलेझल सेल्स आहेत, अँटीपोडल सेल्स आहेत. मध्यभागी काय आहे? सेंट्रल न्यूक्लियस आहे, पोलर न्यूक्लियस ज्याला आपण म्हणतो, सगळ्यात खालच्या बाजूला. म्हणजे जिकून पोलन ट्यूब मॅक्सिमम वेळेला एंटर करते, दॅट एंड इज कॉल्ड ॲज मायक्रोपायलर एंड. जर मायक्रोपायलर एंड मधून जर पोलन ट्यूब आत शिरत असेल, एंट्री करत असेल आणि तिथून जर मेल गॅमेट्स आत एंटर करत असतील तर नॅचरली तिथेच कोणती सेल आहे? एक सेल आहे, आणि ती एक सेल तिथेच फर्टिलाइज केली जाते आणि ती सेल तिथेच राहते. दोन्ही बाजूला दोन सिनर्जिड्स होत्या, इमॅजिन करा. दोन्ही बाजूला दोन सिनर्जिड्स होत्या, दोन्हीच्या दोन्ही सिनर्जिड्स डिसइंटिग्रेट गेल्या डिजनरेट झाल्या. बरोबर, दोन ज्या सिनर्जिड्स होत्या त्यांचं काम संपलं, त्या डिजनरेट झाल्या. आता पोलर न्यूक्लियस कन्व्हर्जन झालं, तो काय बनला? एंडोस्पर्म. एंडोस्पर्म बनण्याची प्रोसेस चाललेलीच आहे, कारण एंडोस्पर्म इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू अँड इट विल प्रोव्हाइड फूड फॉर दिस डेव्हलपिंग zygote or this developing embryo. This zygote will eventually converted into, याला आता याच्यावर जेव्हा एक कव्हरिंग तयार होतं बाळांना, याच्यानंतर याच्यावर एक कव्हरिंग तयार होतं, अँड दॅट कव्हरिंग इज कॉल्ड ॲज, आफ्टर दॅट कव्हरिंग इट विल बी कॉल्ड ॲज oospore. मी आता इथे तो लिहिणार आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं
की एका एम्ब्रियो सॅक मध्ये इट विल बी फुल ऑफ न्यूट्रिटिव्ह टिश्यू अँड दिस न्यूट्रिटिव्ह टिश्यू विल बी कॉल्ड ॲज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस और सिम्पली यू कॅन से दिस इज एंडोस्पर्म. आणि एंडोस्पर्मच्या आत एका कोपऱ्यापासून याची डेव्हलपमेंट सुरू होते. ही जी डेव्हलपमेंट सुरू होते ती तिची वरची जी बाजू आहे दॅट इज कॅलेझल एंड, खालची बाजू ती मायक्रोपायलर एंड आहे आणि ही स्वतः मायक्रोपाईलच्या जवळ आहे. ही गोष्ट एकदम क्लिअर झाली का सगळ्यांना? कम ऑन. येस अंजली, प्रणाली क्लिअर आहे का? हो सर. गुड, व्हेरी गुड. सर आर्यन क्लिअर आहे का बेटा? आर्यन? हो सर. येस. सर गौरी काय म्हणते? असं ते तुम्ही तिकडे लिहिलंय ना ते दिसत नाहीये बाजूचं. थोडस कमी, थोडस इकडे घेतो, मागे घेतो. आता झालं का क्लिअर? हो. आता मी असं करतो, थोडीशी याची साईज कमी करून टाकतो बोर्डची, म्हणजे पूर्ण बोर्ड येऊन जाईल. एक मिनिट, मी याला छोटं करतो. येतोय का? पूर्ण आला का बोर्ड आता? येस सगळे सर. अक्षर येत आहेत का? सर थोडं स्लाइटली जवळ येत आहे, कारण मला थोडस मोठं करणं गरजेचंच आहे. हा, काय म्हणताय? काय झालं बेटा? कोण आहे? शिफ्ट करा थोडस. हो का? तिकडे पोस्ट फर्टिलायझेशन येत आहे ना बेटा? OST झालंय नाही फक्त, ती नाही दिसत आहे ना तिथे तुम्हाला? ओपन जाऊ दे, तेवढं चालू दे, तेवढं. हा जाऊ दे, तेवढं चालू द्या. तेवढं चालून जाईल, तुम्हाला तेवढं कळतंय तुम्हाला. आता इथे आपल्याला एक गोष्ट एकदम फिक्स झाली की हा जो पार्ट आहे दिस इज मायक्रोपायलर एंड, दिस इज कॅलेझल एंड, आणि हे सगळं आता जो इव्हेंट घडणार आहे, व्हॉट एव्हर इव्हेंट दॅट वी आर गोइंग टू सी विथ द हेल्प ऑफ दीज ऑल डायग्राम विल going to occur inside this embryo sac. Is it clear for everyone? सगळ्यांना हे कुठे घडणार आहे? हे सगळे चित्र बदलणारे चित्र कुठे दिसणार आहेत आपल्याला याच्या? Therefore I draw here the structure of embryo sac. Is it right? Is it clear to everyone? हे सगळ्यांना कळलं का? This is callosal end, this is micropylar end, आणि मध्यभागी काय आहे? This is embryo sac. हे embryo sac it is full of endosperm, आणि एंडोस्पर्मच्या लोअर मोस्ट एंडला, मायक्रोपायलर एंडला काय आहे? झायगोट, अँड दिस झायगोट इज गोइंग टू डेव्हलप इनटू ए एम्ब्रियो. अँड व्हॉट आर इव्हेंट्स दॅट वी आर गोइंग टू सी विथ द हेल्प ऑफ these diagrams. आर यू रेडी? सगळ्यांना कळलं ना आता? मी पुन्हा का सांगतोय, कारण मुलं बरोबर इथेच कन्फ्यूज होतात. मायक्रोपाईल आणि कॅलोझल एंड हे तुम्हाला विसरायचं नाहीये. ठीक आहे, जायचं पुढे. आता इकडे लक्ष द्या. ही जी सेल आहे, ही सेल आता हे आजूबाजूला मी सोडून द्या थोड्या वेळासाठी, याला विसरून जा. की आता ह्या सेल मध्ये जे चेंजेस होत आहेत त्याच्या आपण स्टडी करणार. ही जी सेल आहे, ही सेल मी आता इथे आणली. आता ही जी सेल आहे, ह्या सेलवर बेटा तुम्ही पण असं बारीक कव्हरिंग काढून घेतलं तरी चालेल. नाव दिस कव्हरिंग, छोटस एकदम अटॅच्ड कव्हरिंग काढा. दिस अटॅच्ड कव्हरिंग, याच्यावर एक लेअर तयार होतो, याच्यावर एक लेअर ठेवला जातो. अँड आफ्टर दिस लेअरिंग दिस विल बी कॉल्ड एज oospore. याला काय म्हणतो आता आपण? याला oospore म्हणतो बेटा. आता मला माहिती आहे बऱ्याचशा मुलांना oospore शब्द दिसत नाहीये. आता इकडे लक्ष द्या, हे दिसला बघा आता. oospore दिसला का सगळ्यांना? हो. आता आता इकडे लक्ष देऊ आपण की हा जो पार्ट, आता मी हे वरचं पोस्ट फर्टिलायझेशन वाला जो वर्ड आहे तो पुसून काढतोय. तो जो वर्ड आहे हा मी पुसतोय. आता आपल्याला डिस्क्रिप्शन समजून घ्यायचं. आता ही इमेज नंबर ए आहे. ए दिस इज, हा कोणता एंड आहे? बोला इकडे. आता इथे पेन मी दाखवतोय. कोणता एंड आहे हा? कॅलेझल एंड. हा एंड कोणता आहे? मायक्रोपायलर.
पहिली जी डिव्हिजन होते काय इथे काय होतं मायटॉसिस. काय होतं बेटा इथे काय प्रत्येक ठिकाणी मायटॉसिस लिहायची गरज नाही. मी प्रत्येक ठिकाणी मायटॉसिसच होणार आहे. काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती एंडोस्पर्मची डिव्हिजन किंवा झायगोटची डिव्हिजन एकाच पद्धतीने होईल आणि दॅट विल बी ऑलवेज मायटॉसिस. ओके. आता इथे मायटॉसिसने डिव्हिजन सुरू झालेली आहे. इथे मायटॉटिक डिव्हिजन होईल. मायटॉटिक डिव्हिजन होईल आणि ही जी मायटॉटिक डिव्हिजन आहे ही कशी असेल ट्रान्सव्हर्स असेल. कशी असेल बाळांनो ट्रान्सव्हर्स असेल आडवी असेल. ठीक आहे. ही गोष्ट कळली का सगळ्यांना. पहिली जी डिव्हिजन आहे हाऊ इट विल बी ट्रान्सव्हर्स डिव्हिजन आहे. इट विल बी सिंपल मायटॉटिक डिव्हिजन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी खालची जी सेल आहे हिला मी नाव देतोय. आता नाव द्या तुम्ही पण माझ्या बरोबर नाव द्या. हिला नाव काय दिलं मी बेसल सेल. हिला मी काय नाव दिलं या खालच्या सेलला 2 सेल बनल्या ना बेटा. मायक्रोपायलर एंडला जी सेल बनली तिला मी काय नाव दिलं बेटा बेसल सेल. ही जी वरची सेल बनली हिला मी काय नाव दिलं बेटा टर्मिनल सेल. लक्षात राहील ना. टर्मिनल सेल कोणत्या एंडला आहे कॅलेजल एंडला आणि बेसल सेल कोणत्या एंडला आहे मायक्रोपायलरला. व्हेरी गुड यू आर ॲब्सोल्युटली राईट. आता ही तुम्हाला एकदम आता ह्या टर्मिनल सेलला काही बुक्स मध्ये काय लिहिलेलं आहे अपायकल सेल पण लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं बाळांनो अपायकल सेल. ज्या मुलांनी इथं ऑर लिहितो ऑर. काही मुलांनी जर ज्यांची डायग्राम वगैरे काढायची बाकी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाकला तरी चालेल. आता ह्या सेलला नाव काय दिलं मी अपायकल सेल. खालच्या सेल त्या अपायकल सेलला दुसरं नाव काय टर्मिनल सेल. कोणत्या एंडला आहे कॅलेजल एंडला आहे. कॅलेजल एंडला आहे. मी इथं कॅलेजल एंड साठी सी लिहितोय किंवा CH म्हटलं तरी चालेल. कॅलेजल एंड दिस इज मायक्रोपायलर एंड. आय थिंक दिस इज ॲब्सोल्युटली क्लिअर. आता ही जी बेसल सेल आहे हा खालचा पोर्शन बनवणार आहे. टर्मिनल सेल जी आहे ही ऍक्च्युअल एम्ब्रिओ बनवणार आहे. ऍक्च्युअल एम्ब्रिओ बनवणार आहे. म्हणून या सेलला आपण टर्मिनल सेलला आपण काय म्हणतो एम्ब्रियोनल सेल सुद्धा म्हणतो. काय म्हणतो बाळांनो दिस सेल इज गोइंग टू फॉर्म द एम्ब्रिओ अँड दिस सेल इज गोइंग टू फॉर्म द सस्पेन्सर. खालच्या भागा हा जो खालचा जो पार्ट आहे ना याला सस्पेन्सर म्हणतात. हा जो सस्पेन्सर आहे सस्पेन्सर विल बी फॉर्म्ड बाय basal cell and the embryo actual embryo will be formed by terminal or apical cell. या terminal or apical cell will be eventually called as यालाच पुढे जाऊन आपण काय म्हणणार आहोत embryonal cell. Is it clear? एवढं कळलं सगळ्यांना. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. हो. अनन्या आहे का अनन्या समझ में आया बच्चे. व्हेरी गुड. Yes sir, understood. आता टर्मिनल सेल बेसल सेल. आता एक कसं स्ट्रक्चर दिसतंय इंग्लिश लेटर टी सारखं दिसतंय का. इज इट लुकिंग लाईक इंग्लिश लेटर टी दिसतंय. आता काय झालं दिस टर्मिनल सेल इज अंडरगो मायटोसिस अँड इट हॅज डिवायडेड लॉन्जिट्युडिनली. कशी डिव्हिजन झाली बेटा ही लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन केली. हिने कशी डिव्हिजन केली लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन केली. आणि आता ही जी लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन इथे काय लिहून घ्या तुम्ही लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन उभी डिव्हिजन लॉन्जिट्युडिनल बरोबर. लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन केली आणि आता स्ट्रक्चर किती सेल्ड बनलेलं आहे 4 सेल्ड. खालचीने पुन्हा काय केली ट्रान्सव्हर्स डिव्हिजन केली. खालच्या मध्ये काय झाली पुन्हा ट्रान्सव्हर्स डिव्हिजन झाली. आणि सगळं स्ट्रक्चर कसं दिसतंय टी शेप 4 सेल्ड स्ट्रक्चर तयार झालं. इथपर्यंत कळलं का. ठीक आहे कळतंय सगळ्यांना. कसा आकार दिसतोय इंग्लिश लेटर टी सारखा. वरच्या ज्या सेल्स आहेत त्यांना आपण काय नाव देतोय टर्मिनल सेल्स. टर्मिनल सेल्स खालच्या ज्या सेल्स आहेत त्यांना आपण काय नाव दिलेलं आहे बेसल सेल. बेसल सेल डिवाइड झाली. कशी डिव्हिजन झाली ट्रान्सफर एकावर एक सेल आली
आणि वरच्या. आता 4 सेल्ड स्ट्रक्चर तयार झालं. नाव मूव टू द नेक्स्ट पार्ट. नाव अगेन हिअर देअर विल बी मायटोसिस. इथे मायटोसिस झालं. आता यांचं मायटोसिस आहे. मायटोसिस मध्ये दर वेळेला एका सेल पासून 2 सेल प्रोड्यूस होतील. आता मायटोसिस झाल्यानंतर या सेल मध्ये पुन्हा कसं डिव्हिजन झालं बेटा? आता पुन्हा येतं मायटोसिस झालं आणि ह्या ज्या सेल्स होत्या बेटा, आता तुम्ही जर वरून बघितलं तर त्या सगळ्या दीज आर ऑल राईट अँगल डिव्हिज झाली. राईट अँगल टू ईच अदर. कोणत्या सेलचं? टर्मिनल सेलचं. कोणत्या सेलची डिव्हिजन चाललेली आहे? टर्मिनल सेलची. आता 2 सेलच्या 4 सेल झाल्या. अरेंज कशा झाल्या बघा? एक राऊंड फॉर्म मध्ये झाल्या. एक राऊंड फॉर्म मध्ये डिव्हिजन झाली यांची. आता ही जी राऊंड फॉर्म मध्ये जी डिव्हिजन झालेली आहे, जी राऊंड फॉर्म मध्ये यांचा जो एक राऊंड फॉर्म तयार झाला, एक गोलाकार स्ट्रक्चर झालं, याला आपण म्हणतो आता क्वाड्रंट. 4 सेल्स आहेत ना, म्हणून यांना काय म्हणतो बेटा आपण? क्वाड्रंट. दिस इज क्वाड्रंट स्टेज. आर यू गेटिंग? समजतंय का सगळ्यांना? बोलत राहा. काय दिसतंय आता हो, सर. आपल्याला? क्वाड्रंट स्टेज आली. दिस इज क्वाड्रंट स्टेज. ठीक आहे. ह्या कशा आहेत? इथे जी डिव्हिजन झाली कशी आहे? राईट अँगल टू ईच अदर. प्रत्येकाला राईट अँगल. ही हिला, ही हिला, ही हिला, ही हिला, प्रत्येकाला राईट अँगल झालेली. आता खाली या. आता जो खालचा जो पार्ट आहे, या खालच्या पार्टला आपण काय करतोय? 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतोय. खालच्या पार्टला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतोय. एकदम काळजीपूर्वक लक्ष देऊ. आता हा जो पार्ट आहे, ही जी सेल आहे बेटा, या सेलला तुम्ही कसं तरी मार्क करा. काय करायचं ते करा. नाव दिस सेल विल बी कॉल्ड ॲज. या सेलला आपण नाव देतोय आता. दिस सेल विल बी कॉल्ड ॲज हायपोफायसिस. हायपोफायसिस और हायपोफिसिस काही म्हणा तुम्ही. This is called as hypophysis, which is very close to the quadrant. Which is very close or close to the quadrant. त्या सेलला ऍक्च्युअली ही डिवाइड कशापासून झालेली आहे? खालच्या. आता हे जे स्ट्रक्चर आहे बेटा, हे 6 to 10 सेल्ड स्ट्रक्चर असतं. दिस इज 6 to 10 सेल्ड स्ट्रक्चर तयार होतं. अँड दिस पार्ट, हा जो पार्ट आहे, इथून ते इथपर्यंतचा जो पार्ट आहे, हा पार्ट, याला आता आपण काय नाव देतोय? याला आपण नाव देतोय बेटा सस्पेन्सर. याला काय नाव देतोय बेटा आपण? याला सस्पेन्सर. इथपर्यंतचा जो भाग आहे ना, याला आपण काय नाव देतोय? सस्पेन्सर. या सेलचं नाव, आता ही जी खालची सेल आहे, या सेलला नाव देतोय आपण हाऊस्टोरियल सेल. आता इथून थोडस कठीण काम सुरू झालेलं आहे. हाऊस्टोरियल सेल. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हे जे स्ट्रक्चर मी काढलंय, या स्ट्रक्चर मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा बरं मला. मी थांबायला तयार आहे. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. हे कळलं का? कम ऑन. आर यू गेटिंग? Yes, sir. सर ते सगळ्यात लास्ट काय नेम? हाऊस्टोरियल सेल. दॅट इज ऍक्च्युअली हाऊस्टोरियल. स्पेलिंग काळजीपूर्वक लिहा. HAUSHAUSTORIAL. हाऊस्टोरियल सेल. चार सेलचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. which will eventually turn into embryo. Now it will be called as quadrant. This is quadrant stage. Just below, very close, just below the quadrant, there will be a cell, and that cell is going to call, we will call it as hypophysis. इथं काय फंक्शन असतं, कसं असतं ते सगळं आपण पुढे शिकणार आहोत. आता याच्या खालचा जो लेयर आहे तो 6, 1, 2, 3, 4, 5 एक अंकी सेल काढू शकता तुम्ही. या शेवटची जी सेल आहे, दॅट सेल इज कॉल्ड एज हाऊस्टोरियल. हाऊस्टोरियल वर्ड काय सांगतो आपण? हाऊस्टोरियल शब्दाचा अर्थ होतो सकिंग सेल, जी सक्शन करू शकते. नीट लक्ष द्या बाळांनो. ही सेल कुठे आहे? मायक्रोपायलर एंडला आहे. ही सेल कुठे आहे बेटा? मायक्रोपायलर एंडला आहे.
मायक्रोपायलर एंडच्या इथून ही न्यूट्रिशन सक करेल. इट विल सक द न्यूट्रिएंट्स. इट विल सक द न्यूट्रिएंट्स अँड इट विल ट्रान्सफर. यांच्या आत या सगळ्यांमध्ये आपसात काय असतील? प्लाझ्मोडेस्माटा असतील. आणि या प्लाझ्मोडेस्माटा मधून इथून आलेलं न्यूट्रिशन याच्यात येईल, इथून पुढे 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 पाठवलं जाईल आणि दिस न्यूट्रिशन विल बी पास्ड टू दिस डेव्हलपिंग एम्ब्रिओ. या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होणार आहे. या ठिकाणी ह्या सगळ्या सेल पण ग्रो केल्या जातात साईजने. यांच्या आत व्हॅक्युअल असतं. त्या व्हॅक्युअल मध्ये सगळं न्यूट्रिटिव्ह मटेरियल भरलं जातं आणि त्याच्या आतून हे प्लाझ्मोडेस्माटाने कनेक्टेड असतात. जशी जशी गरज लागेल तसं तसं याला, कारण इथे कंटिन्युअस डिव्हिजन झाली पाहिजे. तर ही जी डिव्हिजन होणार आहे याच्यासाठी न्यूट्रिएंट फूड प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे फूड प्रोव्हाइड करण्याची मुख्य जबाबदारी कोणाची? तर हाऊस्टोरियल सेल. हाऊस्टोरियल सेल खालून न्यूट्रिशन पाठवणार आहे. या आजूबाजूच्या ज्या सेल्स आहेत या सेल आजूबाजूचा जो हे आहे एंडोस्पर्म आहे तिथून न्यूट्रिशन डिराईव्ह करतील आणि काही प्रमाणात न्यूट्रिशन ह्या स्वतः पण डिराईव्ह करून घेतात. कोणाकडचं न्यूट्रिशन डिराईव्ह करतील? ह्या आजूबाजूला जो एंडोस्पर्म. आर यू गेटिंग? समजतंय का सगळ्यांना? हे कोणकोणत्या सेल आहेत सर विचार? पुसफॉल पासून परत एकदा थोडस परत थोडं रिव्हिजन देतात का सर? कारण की माझा नेट प्रॉब्लेम झाला होता, काहीच चाललं नाही. बरं, ठीक. बाकी सगळ्यांना क्लिअर आहे का? एकदा बघा काय झालं. ही दिस इज टी सेल. 4 सेल स्ट्रक्चर आहे. टी शेप्ड स्ट्रक्चर आहे. इथून या सगळ्यांमध्ये काय झालं बाळांनो? मायटोसिस झालं. याच्यामध्ये पण काही स्टेप्स असतात दॅट वी हॅव स्किप्ड पर्पजली. दॅट इज नॉट इन आवर सिलेबस. आपण खूप बारीक 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 करत जाऊ शकतो, कारण इथून ह्या स्टेजसाठी पण 4 पानं लिहिले गेलेले आहेत. इथून ह्या स्टेजसाठी सुद्धा 4 पानं आहेत. आपल्याला सगळे 4 पानं वाचायचे नाही, तर आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन आले पाहिजे, आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. कोणत्या स्टेज नंतर कोणती स्टेज आहे ती आपल्या लक्षात राहिली पाहिजे. टी शेप्ड स्ट्रक्चर जे इट इज 4 सेल्स. याच्यानंतर डिव्हिजन झाली. ह्या ज्या वरच्या जे सेल्स होत्या त्या सुरुवातीला लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन केली त्यांनी. त्याच्यानंतर राईट अँगल डिव्हिजन करी. प्रत्येकाला एक 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 सेल डिवाइड झाली. नाव इट हॅज फॉर्म 1 क्वाड्रंट. आता ह्या क्वाड्रंटच्या इमिजिएट खाली जी सेल तयार झाली त्या सेलला नाव दिलं आपण हायपोफिसिस. त्याच्या खाली ज्या इथून ही बघा यांच्यामध्ये नेहमी कोणत्या प्रकारचे डिव्हिजन होते? ट्रान्सफर डिव्हिजन होते. हे सिंगल सेलच असतं. या सिंगल सेल जो एक मोठा स्टॉक लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, that stalk-like structure is now called as suspensor. Now, what is the role of this suspensor? हा सस्पेन्सर काय काम करणार आहे? तर सस्पेन्सरचं काम असं असतं बेटा, सस्पेन्सर शब्दाचा अर्थ होतो की it is the structure one which pushes this embryo in the endosperm. एंडोस्पर्म मध्ये आत ढकलण्याचं काम, आत पुश करण्याचं काम कोण करणार आहे? सस्पेन्सर करणार आहे. सस्पेन्सर याला धक्का मारणार आहे, याला वरती करणार आहे. याच्या खाली सस्पेन्सर मध्ये 6 ते 10 सेल असतात. किती सेल्स असतात? 6 to 10 सेलचं हे स्ट्रक्चर असतं आणि त्याच्या खाली असते हाऊस्टोरियल सेल. आणि हाऊस्टोरियल सेल बद्दल मी असं बोललो की हाऊस्टोरियल सेल विल कलेक्ट द फूड मटेरियल and it will pass to the developing cells of embryo and suspensor. इथपर्यंत आता आय होप इट इज अब्सोल्युटली क्लिअर टू ऑल ऑफ यू. कळलं का? हो सर, समज. हो सर. आता इथून बेटा, आता इथून मायटोसिस झालं पुन्हा. आता इथून मायटोसिस झालं. आता या सेलचं नाव कोण सांगतं मला? या सेलचं नाव कोण सांगतं? ही कोणती सेल आहे? हायपोफिसिस. व्हेरी गुड. दिस इज हायपोफिसिस. व्हेरी गुड. आता या सेलचं पुन्हा डिव्हिजन झाली. आता किती सेल स्ट्रक्चर तयार झालं बघा बरं. किती सेल स्ट्रक्चर आहे? 8 सेल स्ट्रक्चर. दिस इज 8 सेल्ड स्ट्रक्चर. दिस इज 8 सेल्ड स्ट्रक्चर. येते लक्षात? आता हे जे 8 सेल्ड स्ट्रक्चर आहे, या 8 सेल्ड स्ट्रक्चर मध्ये सायंटिस्ट लोकांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर गेल्या की यांना एकदम क्लिअर झालं की सेल्स मध्ये केलं जातं. एकदम क्लिअर लक्षात ठेवा.
आता इथपर्यंत तुम्ही सगळेजण आलेत, मला हा पार्ट आता पुसावा लागणार आहे, मी हे पुसणार आहे. सगळ्यांनी लिहून घेतलं का? हा पार्ट पूर्ण लिहिला का? हो सर. मग आता मी हे पुसू का? हे पुसू का? कारण मला याला नावं द्यायची आहेत. Yes. पुसू का मी आता? व्हेरी गुड. आता याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. आता तुम्हाला माहित झालं की हायपोफिसिस सेल कोणते. या सेलचं नाव काय आहे? माझ्या ज्याच्यावर बोट आहे या सेलचं नाव काय आहे? Ostorial ऑस्टोरियल सेल. या ज्या सेल्स या सेल्स कोणत्या आहेत? कशाच्या सेल्स त्या? सस्पेन्सर. म्हणजे हा सगळा पार्ट काय आहे? सस्पेन्सर आहे. ही कोणती सेल आहे? ऑस्टोरियल सेल. ही कोणती सेल आहे? हायपोफिसियल सेल. आणि हे काय बनवणार आहे? आपल्याला माहिती आहे. दिस सेल will develop as a embryo. आता as an embryo, if it is going to develop, आता this is 8 celled structure and आता याला आपण काय म्हणतो? ऑक्टंट. Now it will be called as octant stage. काय नाव दिलं बेटा आता आपण याला? ऑक्टंट स्टेज. क्वाड्रंट नंतर कोणती स्टेज येईल? ऑक्टंट स्टेज येईल. आता या ऑक्टंट स्टेज मध्ये काय होतं एकदम नीट लक्षात घ्या. या ऑक्टंट स्टेज मधल्या या ज्या वरच्या ज्या सेल्स आहेत 1, 2, 3, 4 या इथून वरच्या ज्या सेल्स आहेत इथून वरच्या ज्या 4 सेल आहेत या 4 सेल्सला आपण नाव देतो एपी बेसल सेल्स. यांना काय नाव देतो बेटा आपण? एपी बेसल सेल. यांना काय नाव दिलं मी आता? एपी बेसल सेल. आता खालच्या ज्या सेल असतील या खालच्या ज्या 4 सेल असतील यांना काय नाव देतोय मी? हायपो बेसल सेल. ही गोष्ट कळली का? हो. वरच्या Yes, sir. 4 सेलला मी काय नाव दिलं? एपी बेसल. खालच्या 4 सेल्सला काय नाव दिलं? हायपोबेसल. एकदम क्लिअर. आता हायपोबेसल सेलच्या इमिजिएटली खाली काय आहे? हायपोफिसिस. इमिजिएटली काय आहे बेटा खाली? हायपोफिसिस. ठीक आहे. इथपर्यंत एकदम सगळ्यांना लक्षात आलं. आता याच्या पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणतं स्ट्रक्चर काय फॉर्म करणार आहे. हायपोफिसिस वर्डाला इथे लक्षात ठेवायचं. दिस हायपोफिसिस इज गोइंग टू फॉर्म द रूट कॅप. काय बनवणार आहे पुढे जाऊन बेटा? ही रूट कॅपचं फॉर्मेशन करेल. कशाचं फॉर्मेशन करेल? रूट कॅप. लिहून ठेवा. हायपोफिसिस इज गोइंग टू कन्वर्ट इनटू रूट कॅप अँड इट विल फॉर्म द रूट कॅप ऑफ न्यू प्लांट बॉडी. न्यू प्लांट बॉडी मध्ये रूट कॅप बनवण्याचं काम हायपोफिसिस करणार आहे. असंच आपल्याला ह्युमन एम्ब्रियो मध्ये पण समजून घ्यायचं. एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म जो असतो ना तसंच आपल्याला ह्या गोष्टीला समजून घ्यायचं आहे. आता हा एक हायपोफिसिसचा रोल आपल्याला कळला. आता एपी बेसल सेल्स काय बनवतात ते नीट लक्षात घ्या. एपी बेसल सेल्स ज्या असतात त्या काय बनवतात? मी इथे लिहू का? इथे लिहू? हे बघा मी इथे लिहितो, नंतर मी पुसून टाकीन, पण आता तात्पुरतं हे बघा तुम्हाला समजावं म्हणून इथे लिहितो. आता एपी बेसल सेल्स ज्या आहेत बाळांनो, एपी म्हणजे वरच्या 4 एपी बेसल सेल्स ऑफ ऑक्टंट काय बनवतील? या बनवतील बाळांनो, जर प्लांट मोनोकॉटिलिडॉन असेल तर एकच कॉटिलिडॉन बनवतील. डायकॉट असेल तर कॉटिलिडॉन 2 कॉटिलिडॉन बनवतील. इट विल फॉर्म one or two cotyledons. Will form 1 or 2 cotyledons. आणखी काय बनवतात का? येस, एपिकोटाइल बनवतील. काय बनवतील? विल फॉर्म एपिकोटाइल. आणखी काय बनवतात का? येस, आणखी काय बनवतील? प्ल्युम्यूल. एपी बेसल सेल्स काय काय बनवतील सांगा मला, एकदा रिपीट करा.
एपिकोटाईल सेल्स एपिबेसल सेल्स काय काय बनवतील? 1 or 2 cotyledon. एपिकॉट आणि प्ल्युम्यूल. एपिकोटाईल बनवतील आणि प्ल्युम्यूल बनवतील. ओके, हे सगळ्यांना कळलं? श्रेया कळलं बेटा? सर ते रूट कॅप काय कोणतं सेल बनवते तेवढं सांगा फक्त. हायपोफिसिस. Hypophysis. हायपोफिसिस बनवते बेटा, हायपोफिसिस. कोटिलिडॉनचं कव्हरिंग असतं का? काय म्हणते बेटा? एपिकोटाईल हे कोटिलिडॉनचं कव्हरिंग असतं का? नाही 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 बेटा, एपिकोटाईल हे कॉटिलिडॉनचं कव्हरिंग नसतं. सांगतो मी पुढे गेल्यावर एक एक गोष्ट. आता घाई नको करू, एक एक गोष्ट तुला सगळं समजून सांगेल. हे कळलं का? हे लिहिलं का सगळ्यांनी? एपिबेसल सेल्स काय काम करतात हे लिहिलं का सगळ्यांनी? काम हो सर. आता याच्या खाली जाऊया का? आता काय समजून घ्यायचं? हायपोबेसल सेल्स. हायपोबेसल सेल्स किती आहेत नंबरने? पुन्हा 4. बरोबर. हा, आता इथे कोणत्या सेल्स आहेत बेटा? हायपोबेसल सेल्स. हायपोबेसल सेल्स किती आहेत? ह्या 4. आता या काय करतील नीट लक्षात घ्या. ह्या बनवतील, इट विल फॉर्म radical and hypocotyle. It will form hypocotyle and radical. Radical सगळ्यांना माहिती आहे ना? बोला. रॅडिकल सगळ्यांना माहिती आहे का? रॅडिकल पासून काय डेव्हलप होतो? रॅडिकल पासून पूर्ण रूट सिस्टीम डेव्हलप. प्रायमरी रॅडिकल. हा, प्ल्युम्यूल पासून काय डेव्हलप होते? कम ऑन बोला. शूट सिस्टीम. प्ल्युम्यूल पासून काय डेव्हलप होते? शूट सिस्टीम. रॅडिकल पासून काय डेव्हलप होते? रूट सिस्टीम. क्लिअर झालं का? हे क्लिअर झालं का? येस सर. याच्यात काही प्रॉब्लेम? याच्यात काही प्रॉब्लेम? याच्यात काही प्रॉब्लेम? बोला. नो डाऊट सर. व्हेरी गुड. आता हे स्ट्रक्चर आपण कुठपर्यंत आलो बघा? ए बी सी डी ई. याच्यात हा जो पार्ट आहे, दिस इज मायक्रोपायलर एंड अँड दिस इज चॅलेझल एंड. सॉरी उलट बोल. दिस इज चॅलेझल एंड, दिस इज मायक्रोपायलर. दिस इज चॅलेझल एंड, दिस इज मायक्रोपायलर एंड. इथपर्यंत आता एकदम क्लिअर आहे आपल्याला, याच्यात कुठेही प्रॉब्लेम नाहीये. ऑक्टंट पर्यंत आपण आलेलो आहे. ऑक्टंट पर्यंत लिसन व्हेरी केअरफुली. तुम्ही कुठे लिहायचं ते लिहू शकता. ऑक्टंट पर्यंत मोनोकॉट मध्ये आणि डायकॉट मध्ये, इन मोनोकॉट्स अँड इन डायकॉट्स द अप टू ऑक्टंट स्टेज डेव्हलपमेंट इज सिमिलर. डेव्हलपमेंट इज सिमिलर. मोनोकॉट असो प्लांट असो की डायकॉट प्लांट असो, मोनोकॉट एम्ब्रिओ असो की डायकॉट एम्ब्रिओ असो, ऑक्टंट स्टेज पर्यंत डेव्हलपमेंट सिमिलर असते. इथून चेंज व्हायला सुरुवात. लिहिलं का हे वाक्य? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ इज सिमिलर इन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स अप टू ऑक्टंट स्टेज. up to octant stage. आता पुढे जाऊया. आता पुढची जी स्टेज आहे त्याच्यात आपल्याला किती सेल्स दिसत आहेत ह्या पार्ट मध्ये? कम ऑन, किती सेल्स दिसत आहेत? 16 सेल दिसत आहेत. किती सेल्स दिसत आहेत बेटा? हे बघा, 1 2 3 4 5 6. बरोबर. किती होत आहेत? 3. आणखी सेल काढल्या पाहिजे. 16 सेल स्ट्रक्चर करणं. 8 नंतर 16 होतात ना. तसे ऍडजस्ट करून याच्यात असं ऍडजस्ट करता येईल. किती होतील? 3 आणि 1 4. 3 आणि 1 4. चेंज करून घ्या. 1 2 3 4. पुन्हा इथं पण तसंच होईल.
1 2 3 4 इथं पण तसं जाईल 1 2 3 आणि 4. आणि आता ह्या संपूर्ण स्ट्रक्चर एखाद्या गोळ्याप्रमाणे दिसतंय की नाही बघा बरं. हे पूर्ण स्ट्रक्चर कसं दिसतंय बाळांनो, एखाद्या गोळ्याप्रमाणे दिसतंय. अँड नाव दिस इज कॉल्ड एज ग्लोब्युलर स्टेज. याला आपण काय म्हणतो बेटा, ग्लोब्युलर एम्ब्रियो और ग्लोब्युलर स्टेज. दिस इज ग्लोब्युलर एम्ब्रियो. मी दिसत नसेल तर मी क्लिअर करतोय 2 मिनिटं. दिस इज globular embryo. This is globular embryo. दिसलं का सगळ्यांना? इथं जे मी लिहिलंय आता हे किती स्टेज, आता दिस इज 16 सेल्ड. आता ही एक्झाम मध्ये विचारलं जातं, इथं लिहून ठेवा. ऑक्टंट विचारलं जाणार नाही, क्वाड्रंट विचारलं जाणार नाही, पण ग्लोब्युलर एम्ब्रियो किती सेलचा असतो तो विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट फॉर एक्झाम, ग्लोब्युलर एम्ब्रियो. ठीक आहे. याच्यामध्ये काही वेगळे चेंजेस होत नाही. ही सेल कोणती असेल, नेहमीप्रमाणे हायपोफिजियल सेल असेल. हा पार्ट कोणता असेल, हा पार्ट बोला. दिस विल बी कॉल्ड एज सस्पेन्सर. दिस विल बी कॉल्ड एज हाउस्टोरियल सेल. काही म्हणायचं का बेटा तुला? कोण बोलतंय? गौरी काही बोलायचंय का, काही विचारायचं का तुला? नाही सर, क्लिअर आहे सगळं. ग्लोब्युलर सेल 16 आहे ना? ग्लोब्युलर काय बेटा? 16 सेल आहे. काय म्हणते? 16 सेल्ड. व्हेरी गुड, बरोबर, 16 सेल्ड. आता याच्यामध्ये काही फार मोठा चेंज झालेला नाहीये. आता आपल्याला, कारण जे काही आपल्याला स्ट्रक्चर्स माहिती व्हायचे होते ते सगळे स्ट्रक्चर्स माहित झाले. आता या ठिकाणी दिस इज एफ. हे बघा इथं लिहिलंय बघा, इथं एफ. दिस इज एफ फिगर, फिगर नंबर 6. दिस इज एफ फिगर. दिस इज हाउस्टोरियल सेल, दिस इज सस्पेन्सर आणि हा ग्लोब्युलर फॉर्म ऑफ एम्ब्रियो. आता हा ग्लोब्युलर फॉर्म ऑफ एम्ब्रियो, सस्पेन्सर काय करतोय बाळांनो? हियर सस्पेन्सर इज पुशिंग. दिस हाउस्टोरियल सेल इज फुल ऑफ न्यूट्रिशन and it is pushing. This cell is pushing to all these cells. आता इकडे बेटा जायला जागा नाहीये. तुम्हीच विचार करा की हा जो पार्ट आहे ना, हा ओव्ह्यूलचा, आता इथे मी दाखवतो तुम्हाला. तुम्हाला दिसतंय का ते? पहिल्यांदा बघावं लागेल मला. येस. हा, आता हा जो पार्ट आहे याला 2 मिनिटांसाठी नीट लक्षात घ्या की इकडे लक्षात घ्या. हा जो पार्ट आहे हा पार्ट नीट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये ही एम्ब्रियो सॅक, या एम्ब्रियो सॅकने आता ही मर्यादा ओलांडली आणि ही एम्ब्रियो सॅकचे इथे सस्पेन्सर अशा पद्धतीने ग्रो करत 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 इथपर्यंत पोहोचलं. आता याला धक्का देतोय. हे कसं, हे दिस इज ग्लोब्युलर स्टेज. इमॅजिन करा, याला इथे इमॅजिन करायचं, हा ग्लोब्युलर स्टेज आहे आणि इथून हाउस्टोरियल जी सेल आहे बेटा, इथे हाउस्टोरियल जी सेल आहे ती धक्का देते याला. आता धक्का देते आणि ग्रोथ करायची आहे, कारण सेल डिव्हिजन कंटिन्युअस होणार आहे. आता ही वरती धक्का दिल्यामुळे काय झालं की इथे सगळे इंटिग्युमेंट्स आहेत. त्यामुळे राईट और रॉंग तुम्हीच सांगा मला, इथे इंटिग्युमेंट आहेत की नाही? हो. इथे काय आहे? इथे काय सगळे बेटा इंटिग्युमेंट्स आहेत. या इंटिग्युमेंट्स काही बाहेर ढकलले जाणार नाही. मग हे इंटिग्युमेंट्स याला पुढे जाऊ देत नाही. मग ह्या इंटिग्युमेंट्स न पुढे जाऊ दिल्यामुळे यांच्यामध्ये काय होते, एक नॉच तयार होते. अशी बघा, नॉच दिसतंय का हे सगळ्यांना? ही नॉच तयार होते, धक्का दिला जातोय आणि ह्या धक्का दिल्यामुळे इथे नॉच तयार झाली. हा पार्ट ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय, हा पार्ट ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय. येतंय लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? हा पार्ट पण ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय, हा पण ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय. दोघांची ग्रोथ या ठिकाणी होते. त्या मानाने ह्या ठिकाणची ग्रोथ तेवढी स्पीडने नाही होते. या दोन्ही टोकांवर ग्रोथ मात्र फास्ट होते. म्हणून आता यांना इथं अडवलं गेल्यामुळे, या ठिकाणी या इंटिग्युमेंट्सनी अडवल्यामुळे
हा पार्ट आता कसा दिसायला लागलाय, हार्ट शेप एम्ब्रिओ झाला. कसा दिसला बेटा, आता एम्ब्रिओ कसा दिसायला लागला, हार्ट शेप दिसतोय ना, हार्ट शेप दिसतोय का, बोला. हो सर. का हार्ट शेप झाला ते तुमच्या लक्षात आलं का. आता काय करते, हाउस्टोरियल सेल जी आहे आणि सस्पेन्सर सेल याला ढकलण्याचा प्रयत्न करते. अरे बाबा आता पुढे जा, आता तू पुढे जा, तुझी डेव्हलपमेंट अजून बाकी आहे, तू पूर्ण डेव्हलप नाही झालेला, तू पुढे जा, आता पुढे निघ. आता हा एक 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 पार्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे कॉम्पिटिटिव्हच्या अँगलने. ज्या मुलांना नाही कॉम्पिटिटिव्ह द्यायची त्यांनी नाही लिहिलं तरी चालेल, पण सीईटी साठी आणि नीट साठी इम्पॉर्टंट पार्ट आहे तो. एक 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 पार्ट मी तुम्हाला लक्षात आणून देतो. हा जो पार्ट आहे बेटा, हा पार्ट वेगळा पार्ट तयार करतो, हा पार्ट वेगळा पार्ट तयार करतो आणि हा पार्ट वेगळा पार्ट. नीट लक्षात घ्या. आता काय झालेलं आहे, दिस इज, इथे याच्या बाजूला लिहून घ्या, हार्ट शेप एम्ब्रिओ. हार्ट शेप एम्ब्रिओ तयार झाला. आता एकदम काळजीपूर्वक लिहा, एक 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 एक. सगळ्यात आतला जो पार्ट आहे, इनर मोस्ट पार्ट, इट विल फॉर्म प्ल्युरोम. हे काय फॉर्म करणार आहे बेटा, प्ल्युरोम. त्याच्यानंतर जो दुसरा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे, हा ज्याच्यात मी डॉटेड केलेला आहे, दिस विल फॉर्म द पेरिब्लेम. इट विल फॉर्म द पेरिब्लेम. आणि त्याच्यावरचा जो पार्ट आहे, हा जो एकदम बाहेरचा पार्ट आहे, आउटर मोस्ट पार्ट आहे, दिस पार्ट इज गोइंग टू फॉर्म, दिस पार्ट इज गोइंग टू फॉर्म डर्मॅटोजेन. डर्मॅटोजेन. अवघड झाला. आता तुम्ही म्हणाल सर आप बहुत डीप लेके जा रहे हो, बहुत कैसे कैसे ध्यान में रखेंगे. प्ल्युरोम, पेरिब्लेम, डर्मॅटोजेन. आता हे सगळे कुठे वर्ड आलेले आहेत, प्लांट अॅनाटॉमी मध्ये आलेले आहेत. हे सगळे वर्ड थोड्या थोड्या प्रमाणात कुठे शिकलोय आपण, प्लांट अॅनाटॉमी मध्ये. आता नीट लक्षात घ्या, एकदम एक 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 गोष्ट लक्षात ठेवायची. आता प्ल्युरोम कुठे आहे बेटा, याचं लोकेशन सगळ्यात आत आहे बघा. सगळ्यात आत काय आहे, प्ल्युरोम आहे. प्ल्युरोम काय फॉर्म करतो, हा जो प्ल्युरोम आहे, हा प्ल्युरोम जो आहे हा काय फॉर्म करतो बेटा, कंडक्टिंग टिश्यू फॉर्म करतो. काय फॉर्म करतो, कंडक्टिंग टिश्यू. काय असतात कंडक्टिंग टिश्यू, झायलेम अँड फ्लोएम. आणि व्हेरी गुड, झायलेम आणि फ्लोएम. आता पेरिब्लेम काय तयार करतो, पेरिब्लेम, लिसन व्हेरी केअरफुली. पेरिब्लेम जो आहे मिडल पार्ट, पॅरेनकायमेटस टिश्यू जो असतो तो तयार करतो. म्हणजे जो आजूबाजूला टिश्यू असतो ना, म्हणजे डर्मॅटोजेन काय तयार करेल, पहिले डर्मॅटोजेन समजून घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की डर्मॅटोजेन इज गोइंग टू फॉर्म द आउटर मोस्ट सर्विंग दॅट इज कॉल्ड एज एपिडर्मिस. एपिडर्मिस जे प्लांट बॉडीचं ते कोण बनवणार आहे, डर्मॅटोजेन. येतंय लक्षात. डर्मॅटोजेन काय फॉर्म करेल बेटा, एपिडर्मिस. पेरिब्लेम काय फॉर्म करेल, बिटवीन या दोघांच्या मध्ये कंडक्टिंग टिश्यू आणि एपिडर्मिस याच्या मधला जो असेल, काय काय असतं तिथं, कोण सांगतं, कॉर्टेक्स. कॉर्टेक्स असतो. आणखी काय असतो, हायपोडर्मिस असतं. बरोबर आहे की नाही. म्हणजे मधला सगळा पार्ट जो आहे पेरिब्लेमा त्याला म्हणतो, हा सगळा पार्ट पेरिब्लेम बनवतो. याचा लक्षात. म्हणजे इथं तुम्ही भरपूर सारे लिहू शकता. इथं तुम्ही लिहू शकता हायपोडर्मिस बनवण्याचा प्रकार, हायपोडर्मिस वगैरे वगैरे. आता ज्या मुलांना नीट द्यायची आहे त्यांच्यासाठी हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, जो मी आत्ता सांगितला ना, हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. बाकीच्यांनी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. बाकीच्यांनी फक्त लक्षात काय ठेवायचंय की ग्लोब्युलर एम्ब्रिओ नंतर काय तयार होणार आहे, हार्ट शेप. आता हा हार्ट शेप एम्ब्रिओ जो आहे याच्यामध्ये हे ज्या मुलांना कॉम्पिटिटिव्ह साठी तयारी करायची त्यांनी हा पार्ट लिहून काढा. ज्यांना नाही कॉम्पिटिटिव्ह साठी तयारी करायची त्यांच्यासाठी काय लक्षात ठेवायचं ते सांगतो. हा जो मधला पोर्शन आहे बेटा, हा जो मधला पोर्शन आहे हा स्लाइटली एलिव्हेटेड असतो, स्लाइटली एलिव्हेटेड असतो. आणि हे जो आहे
हे दोन्ही काय आहेत बेटा, हे मी डायकॉटच शिकवतोय ना तुम्हाला सध्या. आता हे जे these two are all these both are cotyledons. यांना काय म्हणतो आपण, कॉटिलिडॉन. हे दोन उंचवटे जे तुम्हाला दिसत आहेत, these both are cotyledons. हा जो सेंट्रलचा पोर्शन आहे, this central portion is called as plumule. This central portion is called as plumule. हे कळलं का? कम ऑन, हे कळलं का? येस. येस सर. काही प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड. आता हा जर पार्ट तुम्हाला कळला असेल तर आपण पुढचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्याकडे जाऊया. आता एक स्ट्रक्चर आम्हाला क्लिअर कट दिसतं. आता ह्याच अँगलने तुम्हाला इथं नावं द्यायला सांगितले, तुम्ही काय काय नाव द्या, तुम्हाला जे येतं तेच नाव द्या. आता हे तुम्हाला हे संपूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला इथपर्यंत माहित झालेलं आहे. फिगर जी पर्यंत तुम्हाला सगळं झालेलं आहे. 7 स्टेप्स आर बिफोर यू. 7 स्टेप्स ज्या झालेल्या आहेत, 7 फिगरच्या that all figures are before you. Now you have to tell me the different parts of this structure. काय नाव देऊ मी याला? या दोघांना काय म्हणू? यांना मी काय नाव देऊ? व्हेरी गुड. यांना मी आता काय नाव देतोय? कॉटिल. नाव these both are cotyledons. Very good. These both are cotyledons. ठीक है. These both are cotyledons. What is this? Plumule. Very good. This is plumule. Now, हा जो पार्ट आहे हा काय, याला मी काय नाव देतो? हायपोफिसिस. म्हणजेच काय? म्हणजेच काय? म्हणजेच काय? कम ऑन, याला काय? रूट कॅप. रूट कॅप. रूट कॅप आहे बेटा. काय बेटा ही? आता डायरेक्ट म्हणू शकतो ना आपण, दिस इज रूट कॅप. आता रूट कॅपच्या वरती काय असेल? इमिजिएट. रूट कॅपच्या वरती काय असेल? रूट टिप. रूट टिप. इमिजिएट काय असतो? रूट कॅप. सपोज दिस इज रूट कॅप. ही रूट कॅप असते. रूट कॅपला इमिजिएट जे कव्हर, कशाला कव्हर केलेलं आहे? दिस इज रूट टिप ना. हा टोकाचा भाग असतो. हा काय असतो? रूट टिप असतो. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? दिस इज रूट टिप. आणि हा जो पार्ट असेल, दिस इज रॅडिकल. व्हॉट इज दिस? दिस इज रॅडिकल. एम आय राईट? येत आहे सगळ्यांच्या? आता हा जो पार्ट आहे बेटा, इथून हा जो सगळा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे, हा पार्ट, हा, आता इथून मागे जो असेल, हे बघा, या लेवलच्या, नीट लक्ष द्या, ह्या प्ल्युम्यूलच्या इथून खालचा जो भाग असेल, इथून खालचा जो भाग असेल, लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली. आता हा जो पार्ट असेल, जो इथून पुढचा जो पार्ट असेल, इथून नीट लक्षात आहे, इथून पुढचा जो पार्ट असेल, या पार्टला आपण म्हणतो, आता प्ल्युम्यूल तुम्ही नाव दिलेलं आहे, इथून पुढचा जो पार्ट आहे दॅट विल बी कॉल्ड एज एपिकोटाइल. याला काय नाव देतोय? एपिकोटाइल. आणि याच्या मागचा जो पार्ट असेल, या पार्टला काय नाव देऊ? बोला, तुम्हीच सांगा. हायपोकोटाइल. आणि एपिकोटाइल आणि हायपोकोटाइल मध्ये जो पार्ट असेल, म्हणजे हा जो पूर्ण पार्ट असेल, दिस इज कॉल्ड एम्ब्रियोनल ऍक्सिस. याला काय म्हणतात बाळांनो? एम्ब्रियोनल ऍक्सिस. आता असा का झाला असेल बरं? हा एम्ब्रियो असा का झाला? कारण याची ग्रोथ अजून पूर्ण झालेली नव्हती. याला धक्का मिळतोय आणि याच्या सेल्स ग्रो होत आहेत. आता ह्या ग्रो होता होता या इकून अशा पद्धतीने ग्रो होत गेली. हिने ओव्हरकम केलं आणि ही इथल्या इथे जागेवर मोल्ड, ही जागेवरच बेंड झाली. ही बघा, ही जागेवर बेंड झाली आणि हिने टर्न करून अशी आली आणि हे दोन्ही कॉटिलिडॉन्स अशा पद्धतीने तयार झाले. कमॉन, लक्षात आलं का सगळ्यांच्या? Yes, sir. Yes. Yes, sir. Sir. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. Yes, sir.
क्लिअर झालं सगळं? इथपर्यंत सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले. आता याला काय करायचंय आपल्याला? याला एका याच्यामध्ये बसवून बघायचं कशा पद्धतीने बसताय. आता हे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झालेल्या आहेत. एकदा रिवाइज करून देऊ का सगळं पूर्ण? हो. हो सर. हो. चालेल. आता नीट लक्षात घ्या. इथून राईट फ्रॉम फर्स्ट सेल दिस इज झायगोट. झायगोटच्या वरती एक लेयर तयार होतो. आफ्टर दॅट लेयर वी विल कॉल दिस स्ट्रक्चर ॲज oospore. Now whatever changes will be there that will occur inside this oospore. या oospore मध्ये पहिल्यांदा जी होते that is mitosis, आणि mitosis नंतर first mitotic division is always transfer. First mitotic division is always transfer. आणि ही जी ट्रान्सवर्स डिव्हिजन झाली, या डिव्हिजन नंतर दोन सेल्स बनल्या. पहिल्या सेलला नाव दिलं अपायकल सेल और टर्मिनल सेल, खालच्या सेलला नाव दिलं बेसल सेल. बेसल सेल आणि अपायकल सेल और टर्मिनल सेल्स, जी टर्मिनल सेल होती ती कॅलेजल एंडला होती, जी बेसल सेल होती ती मायक्रोपायलर एंडला होती. आता या दोन सेलचं पुढे स्ट्रक्चरली काय डिवाइड झाल्या? यांची डिव्हिजन झाली, मायटोसिस झाला आणि 4 सेल्ड स्ट्रक्चर तयार झालं. वरच्या ज्या सेल्स होत्या या अप्परमोस्टच्या सेल्स होत्या. टर्मिनल जी सेल होती तिने लॉन्जिट्युडिनल उभी डिव्हिजन केली and that division has caused 2 cells. That because of that division 2 cells are formed which are as if looking like a letter T. म्हणजे T चा वरचा जो पार्ट आहे तो याने बनवला. खालची जी आहे ती पुन्हा लॉन्जिट्युडिनली डिवाइड झाली आणि खालच्या सेलच्या 2 सेल झाल्या. नाव after the 4 cell structure, this is T-shaped structure and T-shape is always 4 cells. आता पुन्हा मायटोसिस झालं. मायटोसिस झालं, या लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन ज्या केल्या होत्या अपायकल सेलने किंवा टर्मिनल सेलने, त्यांच्यामध्ये आता 4 सेल्स झालं. इट इज राउंडेड स्ट्रक्चर तयार झालं. आता ह्या राउंडेड स्ट्रक्चरच्या खाली या सेल्स मध्ये रिपीटेड डिव्हिजन यांची कंपॅरेटिव्हली फास्ट डिव्हिजन झाली. यांची डिव्हिजन ह्या डिव्हिजन पेक्षा ही डिव्हिजन फास्ट झाली. असं असण्याचं कारण सांगतो. कारण ही जी सेल आहे ती जेवढ्या लवकर तयार होईल तेवढ्या लवकर हा एम्ब्रिओ पुढे ढकलायला मदत होईल. म्हणून या सेल्सची डिव्हिजन कंपॅरेटिव्हली फास्ट होते. आणि हिच्यावरची जी याला आपल्या बुक मध्ये लोअर मोस्ट म्हटलेली, या सेलला काय म्हटलेलं आहे? लोअर मोस्ट सेल. ऍक्च्युअली इकून जर बघायला गेलं तर अप्पर मोस्ट सेल ऑफ द कोणाची डिव्हिजन आहे? कोणत्या सेलची आहे? बेसल सेल. तर हिची जी अप्पर मोस्ट सेल आहे ही कोणती सेल आहे? हायपोफिसियल सेल आहे, किंवा या सेलला नाव काय देतो आपण? हायपोफिसिस. या हायपोफिसिस जी आहे, या हायपोफिसिसच्या खाली जेवढ्या सेल्स आहेत या सेल्स एक प्रकारचा सस्पेन्सर बनवतात आणि त्यांच्या खालची जी मोठी सेल आहे दॅट सेल becomes the haustorial cell. Why it is called as haustorial? Because it is going to supply the food for all these cells as well as to the developing embryo. आता this is quadrant stage. क्वाड्रंट स्टेज नंतर ऑक्टंट स्टेज येते. ऑक्टंट स्टेजला झाल्यानंतर सेलचं डिफरन्शिएशन होतं. या ठिकाणी प्रत्येकाला एक वेगवेगळी जबाबदारी दिली जाते. वरच्या सेल्सला सायंटिस्ट लोकांनी नाव दिलेले एपिबेसल सेल्स, आणि त्याच्या खाली इमिजिएटली ज्या 4 सेल्स तयार झाल्या त्यांना नाव दिलं हायपोबेसल सेल्स. एपिबेसल सेल्स काय काय स्ट्रक्चर बनवतात ते आपण पाहिलं. एपिबेसल सेल्स जे असतात त्या आपल्यासाठी काय काय बनवतात? तर एपिबेसल सेल्स जे असतात त्या कॉटिलिडॉन्स बनवतात, एपिकोटाइल बनवतात आणि फ्लिव्ह्यूल बनवतात एपिबेसल सेल्स. आणि हायपोबेसल सेल्स जे असतात त्या काय बनवतात? रॅडिकलचं फॉर्मेशन करतात आणि हायपोकोटाइलचं फॉर्मेशन करतात. आता हायपोकोटाइल तुम्हाला माहित झाला हा पोर्शन आणि रॅडिकलचा पोर्शन यांच्यापासून डेव्हलप होतो, आणि हा जो वरचा जो पोर्शन आहे हा यांच्यापासून डेव्हलप होतो. आता इट इज ॲब्सोल्युटली क्लिअर. आता हा जो हायपोफिसिस आहे, दिस हायपोफिसिस इज इव्हेंच्युअली विल ग्रो अँड इट विल फॉर्म रूट कॅप फॉर द डेव्हलपिंग प्लांट. आता हे जे स्ट्रक्चर आहे, हा जो एम्ब्रियो आहे बेटा, इट इज द टायनी प्लांट. इट इज द टायनी प्लांट विच इज फॉर्म्ड इनसाइड द ओव्हरी. ओव्ह्यूलच्या आत याचं जे स्ट्रक्चर तयार झालंय, दिस इज द टायनी प्लांट. आता इथून इकडे येतोय आपण. दिस इज 16 सेल स्ट्रक्चर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्लोब्युलर एम्ब्रियो. हे जे 16 सेल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये विशेष काही चेंज नाहीये, फक्त नंबर ऑफ सेल्स वाढलेले आहेत. आता नंबर ऑफ सेल्स जशा वाढतात तसं सस्पेन्सर सेल याला पुश करते
आणि आज पुश करण्याचा हेतू असा आहे की जास्तीत जास्त न्यूट्रिशन जे आहे, जास्तीत जास्त न्यूट्रिटिव्ह टिश्यू जो आहे एंडोस्पर्म तो युटिलाइज करता यावा. आता याच्यामध्ये जर टीएस घेतला आपण, या हार्ट शेप्ड एम्ब्रिओचा जर टीएस घेतला, नाव दिस एम्ब्रिओ बिकेम मल्टी सेल्युलर अँड बिकेम हार्ट शेप. आणि याला जर आपण कट केलं तर याच्यामध्ये क्लिअर कट आपल्याला 3 लेयर्स दिसतात, 3 रिजन्स दिसतात. द इनरमोस्ट विल बी कॉल्ड ॲज प्लुरोम, the middle will be called as periblem, the outermost will be called as dermatogen. Dermatogen is going to form the epidermis, periblem will form the between cells that are all parenchymatous cells. त्या बनवण्याचं काम पेरिब्लेम करेल, ज्याच्यामध्ये हायपोडर्मिस, कॉर्टेक्स वगैरे वगैरे येतात. आणि प्लुरोम is going to form the vascular tissue of the plant body. आणि याच्यानंतर पुन्हा ही जी खालची आहे इट इज अगेन द हायपोफिजियल सेल. याच्यानंतर ह्या सस्पेन्सर सेल्स आणि हॉस्टोरियल सेल. याच्यानंतर पुशिंग याचं चाललेलंच आहे आणि यांच्यामध्ये कंटिन्युअस ग्रोथ चालली आहे. दीज टू enlarged portions are called as cotyledons. The central portion will be called as plumule. Now, due to the continuous pushing of this suspensor cell, this embryo will turn around. जागेवर तो वळेल आणि तो वळल्यामुळे काय होतं की 2 पार्ट्स खाली येतात. 2 cotyledons they develop gradually and these 2 cotyledons are food laden tissue. हे फूड लेडन टिश्यू एवढ्यासाठी म्हणतोय की यांच्यानंतर जे नवीन प्लांट बॉडी येणार आहे त्यांना यांच्या आत जे साठलेलं फूड आहे, येणाऱ्या व्हॅक्युओल्स मध्ये यांनी फूड साठवून ठेवलेलं आहे. हे फूड त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओला सुरुवातीला पुरवतात आणि नंतर जेव्हा एम्ब्रिओला मातीत टाकलं जातं डेव्हलपमेंटसाठी, जर्मिनेशनसाठी, त्यावेळेलाही यांच्यामधूनच फूड डिराईव्ह केलं जातं. आता याच्यामध्ये आपल्याला एक पार्ट कळला की हे जे कॉटिलिडॉन्स आहेत, या कॉटिलिडॉन्स जिथे एंड होतात त्याच्यानंतर दोन्ही कॉटिलिडॉन्सचा असा मधला भाग विच इज स्लाइटली बल्ज्ड पोर्शन, थोडासा पुढे आलेला पार्ट आहे, थोडासा एक्सटेंड झालेला पार्ट आहे. दॅट विल बी कॉल्ड ॲज एपिकोटाइल. द टर्मिनल पार्ट ऑफ एपिकोटाइल, highest part of epicotyl is plumule. This plumule eventually will grow into shoot system. हे शूट सिस्टीम फॉर्म करेल, म्हणजे याच्यापासून रूट, स्टेम, लीव्स हे सगळे पार्ट याच्यापासून तयार होतील. रूट चुकून बोललो, रूट याच्यापासून तयार होईल स्टेम, लीव्स, आणि लीव्स आणि स्टेम जर तयार झाले, ब्रांचेस हे सगळे तयार होतील. आणि ह्या सगळ्यांपासून पुढे तुम्हाला माहिती याला फ्लावर्स लागतील, फ्रूट लागतील, हा सगळा पार्ट याचा आहे. आता हा जो याच्या एपिकोटाइलचा आणि हायपोकोटाइलचा हा जो पार्ट आहे यांच्यामध्ये 2 पार्ट आपल्याला दिसत आहेत. एक पार्ट आहे रॅडिकलचा, एक पार्ट आहे प्ल्युम्यूलचा. द पार्ट बिटवीन रॅडिकल अँड प्ल्युम्यूल इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल ॲक्सिस. या एम्ब्रियोनल ॲक्सिसचा जो मधला पार्ट आहे, जो लोअर मोस्ट पार्ट असेल दॅट विल बी कॉल्ड ॲज हायपोकोटाइल, देन अपर मोस्ट पार्ट असेल दॅट विल बी कॉल्ड ॲज एपिकोटाइल, इन बिटवीन पार्ट विल बी कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल ॲक्सिस. अँड दिस रॅडिकल is covered by a root cap and it is during embryonal stage it will be attached to the suspensor. आणि इथे सस्पेन्सर जो असतो मोनोकॉट्स मध्ये सस्पेन्सर इज व्हेरी स्मॉल as compared to the suspensor of dicot, and this is the complete structure of a embryo in angiosperm. Okay. सर या डिव्हिजनला किती वेळ लागतो? म्हणजे हे सगळ्या स्टेजला किती टाइम लागतो असं डिवाइड व्हायला? प्लांट टू प्लांट व्हॅरी करेल ना बेटा, हे पूर्ण डेव्हलप व्हायला ना एम्ब्रिओला. हो. हा, मग इट विल बी जसं आपण ॲनिमल्स मध्ये बघतो ना, प्रत्येकाचा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट वेगवेगळ्या स्टेजने होते आणि वेगवेगळ्या महिन्यांपर्यंत असते, आहे की नाही. जसं म्हशीचं आहे तर ते 12 महिने 10 महिन्यात होतं, गाईचं आहे 9 महिन्यात होतं, शेळीचं आहे 5 महिन्यात होतं. तसंच हे प्रत्येक प्लांट टू प्लांट व्हॅरी करतं एम्ब्रियोनल स्टेज किती मोठी आहे. दिस इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोजेनी. हे सगळं याला काय म्हणतो बेटा आपण? एम्ब्रियोजेनी म्हणतो याला, लिहून ठेवा.
अँड दिस इज द प्लांट एम्ब्रिओलॉजी. हा सगळा पार्ट आपण कशात शिकलो? प्लांट एम्ब्रिओलॉजी मध्ये शिकलो. आता फक्त मोनोकॉट मध्ये काय पार्ट असतो? फक्त ह्या मोनोकॉट मध्ये एकच कॉटिलिडॉन असतो आणि हा जो कॉटिलिडॉन असतो एकच कॉटिलिडॉन असेल आणि दॅट कॉटिलिडॉन म्हणजे त्याच्यामधला रॅडिकल आणि प्लिम्युलचा जो पार्ट असेल, रॅडिकल आणि प्लिम्युलचा जो पार्ट असेल त्याला कव्हर केलेलं असतं. त्याला कोलिओप्टाईल आणि कोलोरायझाने कव्हर केलेलं असतं. तो पार्ट आपण उद्या शिकणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे आपण त्याला कॉटिलिडॉन म्हणतो, इथे आपण त्याला डायकॉट्स मध्ये कॉटिलिडॉन म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपण स्कुटेलम म्हणतो. काय म्हणतो? स्कुटेलम. SCUTELLUM. स्कुटेलम. स्कुटेलम इज ऑल्सो ए कॉटिलिडॉन ऑफ मोनोकॉट्स. मोनोकॉट्सच्या कॉटिलिडॉनला स्कुटेलम म्हणतात. आय थिंक इट इज अब्सोल्युटली क्लिअर. तुम्ही इतक्या वेळ पेशन्स ठेवला. जो पार्ट इज डिफिकल्ट कन्सेप्च्युअल तुम्ही सगळ्यांनी धीर ठेवला त्याबद्दल थँक्यू. उद्या याचा राहिलेला पार्ट आपण बघू आणि उद्या हे चॅप्टर एक थोडंसं लेक्चर लांबलं तर उद्या आपण याला संपवून टाकू आणि फ्रूट फॉर्मेशन सगळ्या गोष्टी पार्थेनोकॉर्पी सगळ्यांची चर्चा करूया. ओके, थांबायचं या ठिकाणी. कोणाला काही क्वेश्चन असतील आजच्या पार्टवर तर यू कॅन आस्क मी. थँक्यू. बाय सर. बाय सर. Bye, sir.